नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार. आणि सकाळची मॉर्निंगची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि सुरुवात केलेली आहे मस्त छान अशा गाजरच्या ज्यूसने. तर हा ज्यूसर ना खूप जास्त उपयोगाला येतो आणि मस्त आहे. याच्यामध्ये गाजरचं ज्यूस, बीटचं ज्यूस, आवळ्याचं ज्यूस करणं अगदी म्हणजे सोपं पडतं. जास्त म्हणजे काही तामझाम होत नाही. नुसते गाजरं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे आणि बीटची ही साल काढून घ्यायची. गाजरची साल वगैरे काही काढत नाही मी, तसेच त्याच्यात फक्त धुवून अशा पद्धतीने टाकले ना तर मस्त असं ज्यूस तयार होऊन जातं. नंतर त्यामध्ये काळं मीठ वगैरे टाकायचं. साखर हवी असेल तर थोडी साखर टाकली आणि निंबू पिळायचा असेल तर पण आवळा घातलेला असल्यामुळे मग मी निंबू याच्यात काही टाकलेला नाही आहे. तर मस्त छान असं ज्यूस तयार झालेलं आहे. हिवाळ्यामध्ये आपण कमीत कमी 15 दिवस तरी गाजर आणि बीटचं ज्यूस घेतलंच पाहिजे. तर सकाळ सकाळी मस्त छान अशी टिफिनची जी काही तयारी होती ती पूर्ण झालेली होती. वांग्याची भाजी बनवलेली आहे मी. अख्खे वांगे मस्त कोवळे छोटे छोटे वांगे होते, तर अख्खेच बनवूया म्हटलं. तर छान अशी भाजी बनलेली आहे. तर टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर मग बाकीचं जे काही आपलं रुटीन असतं ते. तर आता वाजलेले आहेत 6:30. तर 6:30 वाजले आणि सगळे गेल्यानंतर मग आपली जी काही सुरुवात असते ती पटापट जिथून सुरू होते ती म्हणजे आपल्या कामांपासून. तर सुरुवातीला स्वतःचं आवरून झाल्यानंतर तर आपली सुरुवात जी आहे ती मेन म्हणजे आपल्या कुलदेवतेला किंवा आपल्या घरातील देवांना नमस्कार वगैरे करूनच आपल्या कामाची जी काही सुरुवात आहे ती होत असते. घराला झाडू वगैरे मारून झाल्यानंतरच मी देवपूजा करते. सुरुवातीला हळद कुंकू लावून फक्त पूजा करून घेत असते. त्यानंतर मग झाडून वगैरे झाडझटक जे काही रोजची आपली कामं आहेत ना डस्टिंगची, ती सगळी झाल्यानंतरच मग मी देवपूजेला लागते. रात्री जरी आपलं आवरून सावरून झालेलं असलं ना तरीसुद्धा सकाळी जे काही असतं ना आपल्या घरातील बेड म्हणा, सोफा म्हणा, तर ते झटकून वगैरे व्यवस्थित आथरूनच घेतलं पाहिजे. कारण रात्रीचं जे काही आहे ते तसंच्या तसं न ठेवता सकाळी झाडझटक करून व्यवस्थित जर आवरून सावरून ठेवलं तर चांगलंही वाटतं आणि जरा पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला. तसंच जर असलं ना तर अगदी न आवरल्यासारखं आणि एकदम कसं तरीच वाटतं ते. तर सकाळ सकाळी सगळं काही जे आहे ना रात्रीची निगेटिव्हिटी ही आपण त्याला म्हणू शकतो, तर ते सगळं झाडून झटकून घरातलं आवरून घेतलेलं असलं की घरातील वातावरण जरा फ्रेश होऊन जातं. तर त्यापासूनच कामांची जी काही सुरुवात आहे ती होत असते. तर आधी सुरुवातीला सोफा वगैरे जे आहे ना तो व्यवस्थित असा आवरून घेतला. त्यानंतर मग घरातलं जेवढं काही आपल्याला धूळ वगैरे झाडून पुसून घ्यायची आहे ती आवरून घ्यायची आणि मग त्यानंतरच झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. आता ना हिवाळ्यामध्ये गाजर आणि बीट ना खूप स्वस्त आहेत, त्यामुळे 15 दिवस तरी निदान गाजर आणि बीटचं ज्यूस घ्या. आणि ज्यूस करायला वेळ नसेल तर मात्र आपण कच्चंही तसं जेवणाच्या आधी खाऊ शकतो. तर तसं तरी घ्या, कारण बरेचसे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स वगैरे चेंज होत असतात ना, त्यामुळे मग गाजर आणि बीटचं ज्यूस न पिलेलं खूप फायदेशीर असतं आपल्यासाठी. तर सकाळी माझ्या घरात तरी म्हणजे मेन म्हणजे आवडही पाहिजे. आवड आहे आणि खास करून ना यांनाच आवड असल्यामुळे त्या गोष्टी केल्या जातात. नाही तर आपण स्वतःसाठी ना बऱ्याच वेळा कंटाळा करत असतो की काही जरी वस्तू असली ना किंवा पदार्थ असला बनवायचा असला, स्वतःसाठी करायचा आहे ना, मग तो कसाही आपण करून ठेवतो आणि दुसऱ्यांसाठी मात्र जर आपल्याला करायचं राहिलं त्यावेळेस आपण व्यवस्थित छान मस्त जसा जेणेकरून चांगलं होईल आळस न करता, कंटाळा न करता आपण ती बनवून देत असतो त्यांना. पण तसं न करता स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपण जर गाजर आणि बीटचं ज्यूस पिलं ना तर ते आपल्यासाठीच फायदेशीर आहे. तर ज्यूसर नसेल तर मग मिक्सरमध्ये बारीक फिरवूनही आपण गाजर आणि बीटचं ज्यूस जे आहे ते करू शकतो किंवा नुसत्या गाजरचंही चांगलं असतं. पण दोघंही होऊन जातात आणि सोबत एक आवळाही त्याच्यामध्ये होऊन जातो. म्हणून आम्ही तिघं व्यवस्थित छान ज्युसरमध्ये करून अशा पद्धतीने ज्यूस करून रोज सकाळी आता 15 दिवस तरी कंटिन्यू घेणार आहे. हिवाळ्यामध्ये आम्ही दरवर्षीच 15 दिवस मोजून ठेवायचे, टिकमार करून ठेवायचे की ह्या तारखेला सुरुवात केलेली आहे.
तेवढ्या तारखेपर्यंत ते बनवायचं आणि प्यायचं. करणं मात्र सोपं आहे. लगेच याच्यामध्ये ज्यूस होऊन जातो. अगदी गाळायची सुद्धा गरज पडत नाही. इतका छान मस्त ज्यूस होतो. पण स्वच्छ करण्यासाठी ना खूप जास्त मला हे वाटतं याला, कारण ना त्याच्या आतली जाडी आणि ते खूप जास्त त्याच्यातून हे निघतं आणि खराब झालेला असतो आणि वेळच्या वेळी त्याला व्यवस्थित छान पुसून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण थोडंफार उडतंच तिथे आणि ते जर मात्र तसंच ठेवलं तर ते कडक होऊन जातं आणि पुढच्या वेळेस ते क्लीन करण्यासाठी खूप जास्त जड जाते किंवा निघतही नाही आणि पांढरा असल्यामुळे त्याला वेळच्या वेळी पुसावंच लागतं आणि ज्यूस तर उडतंच बनवताना थोडं तरी त्याच्यावरती. आणि त्याची जाडी जी आहे ना ती रोजच्या रोज काढा धुवा ते जरा अवघड आहे, पण मग आता एवढं तर आपण स्वतःसाठी करूच शकतो. तर ह्या साईडचं जे काही किचनचं प्लॅटफॉर्म होतं ते आधी क्लीन करून घेतलं, व्यवस्थित छान स्वच्छ करून घेतलं आणि त्यांचा जो चोथा उरलेला असतो ना गाजर आणि बीटचा तो टाकून न देता झाडांना टाकते, कारण फायबर असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी, तर वेस्ट न जाता झाडांना कामाला येईल म्हणून थोडंफार झाडांना टाकून देत असते. त्या साईडचा किचन ओटा मस्त छान असा क्लीन झाल्यानंतर मग लगे हात इकडची जी काही भांडी आहेत ना ती घासायला सुरुवात केलेली होती. भांडी सगळी घासून झाल्यानंतर लगेच धुवून घेते आणि किचन ओटा क्लीन करून घेणार आहे. आज ना वेदूला 10 वाजेला जायचं असल्यामुळे 10पर्यंत सगळी जी काही कामं आहेत ती आवरून घ्यायची होती. तर मी सिद्धीला देवपूजा करायला सांगितलेली होती. अधूनमधून एखाद्या वेळेस मुलांनाही आपण देवपूजा वगैरे करायला सांगितली तर तेवढंच त्यांनाही सवयी होते आणि चांगलंही असतं. तर आज मग तिला सांगितलेलं होतं, कारण तिची एक्झाम संपलेली असल्यामुळे तिला सध्या अभ्यासही नाही आहे, त्यामुळे कामाचं थोडंफार का होईना एवढी तेवढी मदत होऊन जाते. ज्यावेळेस अभ्यास असला त्यावेळेस मात्र काही कामांना इतकी तितकीही मदत नाही होत तिच्याकडून. पण जेव्हा मात्र नाही आहे, वेळ आहे तिच्याकडे, तेव्हा थोडीफार कामं जी आहेत ती मी लावतच असते. जसं की देवपूजा करणं म्हणा किंवा झाडू मारणं, मॉपने पोछा वगैरे मारून घेणं, अशी जी काही बेसिक कामं आहेत थोडीफार छोटी-मोठी ती सांगत असते. तर किचन वगैरे सगळं संपूर्ण क्लीन करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता यांच्याही पोटापाण्याचं आपल्याला बघावंच लागेल. तर आता सगळ्या झाडांना पाणी घालते. या झाडाला खूप जास्त पाणी लागतं. सुरुवातीला मी त्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत होती आणि वाटायचं की कढीपत्ता ना चांगला होतच नाही आहे, वेगळाच होतं इथं सुकल्यासारखा. पण भरपूर पाणी घातल्यापासून मस्त छान कढीपत्ता हिरवागार झालेला आहे परत. आणि आता बाकीच्या झाडांनाही पाणी देत आहे रोजच्या रोज. हेही आपल्या घरातले एक सदस्यच आहे, यांचीही विचारपूस जरा करावीच लागते. तरी तर सोफा ठेवल्यामुळे ना इकडचं दाखवायला जरा मला अवघड जातं. आधी त्या साईडला सोफा होता ना तर मस्त छान मोकळं असं दिसायचं. तरी ते घरातली लादी म्हणा किंवा बाल्कनी म्हणा क्लीन करायच्या आधी, पुसायच्या आधी जर झाडांना पाणी घालून झालं तर मग नंतर मग पुसल्यानंतर ती जरा व्यवस्थित राहते, कारण पाणी घातल्यामुळे कुंड्यांमधून खाली पाणी पडतंच आणि खूप सारं पाणी बाल्कनीमध्ये थोडं होऊनच जातं. आणि वरती जे ट्रायंगल हार्स लावलेलं आहे ना मी, त्याचं पाणी जाडी असल्यामुळे खूप जास्त खाली नेतरतं, कुंडीमध्ये व्यवस्थित राहत नाही. त्याच्यात ते हे पण छोटं आहे, तर त्यामुळे मग सुरुवातीला झाडांना पाणी घालून देते आणि मग त्यानंतर आपली लादी पुसून घेत आहे. हे आपलं बांबू ट्री म्हणा किंवा दरवाजा बाहेरचं आणि आपलं कासव, त्यांनाही घरात आणून व्यवस्थित कासवाचं पाणी हे रोजच्या रोज बदलवून घ्यावं लागतं, नाही तर तो सुकून जातो. आणि सुकले म्हणजे पाण्याव्यतिरिक्त कासव जरी आपला काचेचा असू द्या किंवा पितळेचा असू द्या, पण मग त्याला तसंच ठेवायला नाही चालत. त्याचं पाणी रोजच्या रोज आपल्याला बदलवूनच घ्यावं लागतं. जरी आपला पितळेचा असला तर मग तो पाण्यात नाही ठेवू शकत, तर तांदुळामध्ये तरी ठेवला पाहिजे. खाली तांदूळ ठेवून वाटीमध्ये, मग वरती आपला कासव ठेवायचा. आणि असा काचेचा जर असला तर रोजच्या रोज त्याचं पाणी जे आहे ते चेंज करून घ्यावं लागतं, नाहीतर मग तो सुकतो. घरातली कामं झाल्यानंतर मग मी मंदिरात गेलेली होती, कारण आमच्या इथं मंदिर जरा 7:30 वाजेपर्यंतच उघडतं, लवकर उघडत नाही. तर मग तोपर्यंत मग मी सगळी कामं आवरून 9:30-10ला जेव्हा मी वेदूला सोडायला गेली त्यावेळेस मग मी मंदिरात गेलेली होती. मस्त छान भोलेबाबांचं दर्शन वगैरे घेऊन आली आणि दुपारचा वेळ जो आहे तो थोडाफार एडिटिंग वगैरे यासाठीच असतो. दुपारच्या टायमिंगला माझं एडिटिंग, व्हॉईस ओव्हर करणं जे काही आहे ना व्हिडिओची कामं, तीच मला करून घ्यायची असतात दुपारच्या टायमिंगला. आणि ते झाल्यानंतर मग आता बेडरूमची क्लिनिंग माझी राहिलेली होती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉलमधली संपूर्ण क्लिनिंग दाखवलेली होती, पण बेडरूमची तेवढी राहिलेली होती. तर
फर्निचर आपण घरात जेवढं करू ना तेवढं त्याला म्हणजे क्लीन करून घेणंही तितकंच जास्त महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीने जे ग्लॉसीमध्ये येतं ना त्याला तर वेळच्या वेळीच क्लीन करून घ्यावं लागतं, नाही तर मग ते त्याच्यावरती जास्त वाण दिसतात आपले याचे हातांचे म्हणा किंवा कुठलेही मुलं असले तर मग हात वगैरे लावतातच जिथल्या तिथं वस्तू असल्या की. तर तेही वेळच्या वेळी पुसूनच घ्यावं लागतं. नाही तर ते आपलं मॅटचं येतं ना त्याच्यावरती वाण दिसत नाही. ते मस्त छान नाही जरी पुसलं ना महिनाभर तरी तसंच छान नीटनेटकं आणि व्यवस्थित राहतं. पण अशा पद्धतीने जे शायनिंगवालं असलं तर त्याला मात्र थोडंफार आपल्याला साफसफाईसाठी ते जड जातं. तर मी सुरुवातीला आधी एक ओला कापड आहे ना तो मारून घेत असते त्याच्यावरती आणि मग त्यानंतर सुक्या कापडाने त्याला पुसून घेत असते. एकदा पुसलं म्हणजे 8-10 दिवस काही टेन्शन नाही. 8 ते 10 दिवस आरामामध्ये मग निघून जातात. त्यानंतर मग पुढची आपली आठवड्याची जी काही रुटीनची सुरुवात आहे ती पुन्हा तशीच होत असते. तर घरातही आपण जितकं काही आवरू ना तितकं कमीच आहे. नाही तर अस्ताव्यस्त पसारा जो काही आहे ना पडलेलाच असतो नाही जर आवरलं तर. आणि आवरून झाल्यानंतर हे 8-10 दिवसामध्ये पुन्हा ते व्यवस्थित करणं ते करावंच लागतं. आरसेसुद्धा आपल्याला 2-3 दिवसाआड मी पुसत असते. रोजच्या रोज काही पुसत नाही कारण माझा दरवाजा याच्यावरती येत असल्यामुळे तो तेवढा खराब होत नाही आणि याचा वापरही थोडा कमी होतो. आणि बेसिनच्या इथला मात्र रोजच्या रोज तिथल्या तिथं बेसिन ज्यावेळेस क्लीन करून घेते ना तेव्हा पुसून घेते. घरात पसारा असला म्हणजे घरातल्या बाईलाच नावं ठेवली जातात. बाकी काही नाही, मुलं करो किंवा कोणीही करो पण बायकांनाच नाव ठेवलं जातं. तर माझ्या इथं ना अशा पद्धतीने बघा हा क्लेचर तुटलेला होता ना तर तो डॉलच्या मागे टाकून ठेवलेला होता. तो आता निघाला. इथं क्लीन करायला गेलं तेव्हा कळतं. आता आपण तर काही ठेवणार नाही असं तोडून झाल्यानंतर. तर असं मुलांचं असतं आणि मम्मीला कळायला नको म्हणून डॉलच्या मागे ठेवून दिलेला होता. तर चला मुलांचं असं चालूच असतं. तर असं आवरत राहिलं तर असे काही पराक्रम आपल्या घरामध्ये आपल्याला दिसतात. मुलं बऱ्याच वेळेला ना आपल्या धाकामध्ये म्हणा किंवा काही म्हणा जिथल्या तिथं वस्तू आहे ना मोठी झाली तरीही असतंच मुलांचं इकडे-तिकडे ठेवणं म्हणा किंवा काही आणि लहान असली तर मग काही विचारूच नका. तर आता हे सगळं क्लीन करून घेत आहे आणि रोजच्या रोज तरी वापरातलं सामान आहे ना मी खालच्या साईडला एक बकेट करून घेतलेली आहे छोटीशी. मी पूजेसाठी आणलेली होती ती मंदिरात जाण्यासाठी, जेणेकरून मला सगळं साहित्य त्याच्यात ठेवून मंदिरात जाण्यासाठी व्यवस्थित सोपं पडेल म्हणून. पण मग आता ही सिद्धीला आवडलेली होती की इथे सगळं काही साहित्य आपण त्याच्यात ठेवूया आणि मग ती आपल्याला इथे चांगली राहील म्हणून. तर त्याच्यातही काय ना काय ठेवायचं चालूच असतं किंवा पिना म्हणा, काय म्हणा मी आणून घरातही इकडे-तिकडे पडलेल्या राहिल्या की या बकेटमध्ये टाकतच असते, ठेवतच असते. पण मुलांचं चालूच असतं की जिथली वस्तू तिथं उचलायचं मात्र त्यांना किती वेळा सांगा. जेव्हा बोलू तेव्हाच नाही तर मग त्यांच्या पिना, रबरं आपल्यालाच काळजी असते सगळं आणून व्यवस्थित जागेवरती ठेवणं, करणं ते. तर आता हे बकेटही व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि जे काही बिनकामाचं सामान होतं ना ते सगळं टाकून देणार आहे. दुपारच्या वेळेस मी हे काही केलेलं होतं कारण घरी असल्या ना काहीच फेकू देणार नाही. जर त्यांना सांगितलं की हे कामाचं आहे का? हो तेही कामाचं आहे. हे कामाचं आहे का? तेही कामाचं आहे म्हणून कुठलीच वस्तू फेकू देणार नाही. तो पसारा मग त्या नसल्या ना त्यावेळेसच मी जे काही फेकायचं सामान असलं ना ते काढून घेते आणि बाकीचं मग व्यवस्थित जागेवर ठेवते. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आवळ्याचा मुरब्बा, पण ह्यावेळेस म्हटलं आधी दाखवून झालेलं आहे, इतकं काही डिटेलमध्ये न दाखवता मग मी रात्री ना हे आवळ्यांचा स्वच्छ धुवून त्यांना फोकने होल करून घेतलेले होते आणि त्यांच्यामध्ये साखर घातलेली होती. 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर घातलेली होती. ते रात्रभर झाकून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मग कमी गॅसवरती ते मी शिजण्यासाठी ठेवून दिलेले होते. अगदी वाफवलेलेही नाहीत आणि काहीच नाही, तसेच शिजायला ठेवून द्यायचे. आणि जोपर्यंत आपला पाक व्यवस्थित छान तयार होत नाही तोपर्यंत आवळ्याचा मुरब्बा आपला तयार होत नाही. आवळ्यांचा रंगही हळूहळू चेंज होत जातो. साफसफाई करत करत मग चहाचा टायमिंग झालेला होता. दुपारच्या टायमिंगला चहा ठेवला मग आणि एका साईडला आपला मुरब्बा होत आहे. मुरब्बा करताना फक्त पाण्याचं तेवढं लक्ष द्यायचं, एक थेंबही त्याच्यामध्ये पाणी जाता कामा नये. नाहीतर मग आपला मुरब्बा खराब होतो. किती दिवस झाले, मी जवळजवळ 1-1.5 महिना झाला असेल माझा तो मुरब्बा बनवून ठेवायला. 1.5-2 महिने तरी झाले असतील. पण तसाच्या तसा आहे, चांगला आहे. पण संपला होता म्हणून मी हा दुसरा बनवलेला आहे. कमी गॅसवरती मुरब्बा शिजण्यासाठी ठेवून दिलेला होता. छान शिजल्यानंतर गॅस बंद करून दिलेला आहे आणि पुढची साफसफाई बेडरूमची राहिलेली जी काही क्लिनिंग होती
ती करायला घेतलेली होती. मध्येच चहाचा वेळ झालेला होता म्हणून चहा ठेवायला सुरुवात केलेली होती. हे आलेले होते. त्यानंतर त्यांना चहा दिला. परत मग आपल्या रुटीनला सुरुवात. ते मोत्यांचा हार होता मोठा. बाकीच्या वस्तूंना बऱ्याच वेळेला मी टाकून देते आणि नंतर मग स्कूलमध्ये म्हणा, कुठे म्हणा त्या वस्तू लागतात ना, तेव्हा परत ती विकत आणावी लागते. म्हणून मी ते हारमधले सगळे मोती काढून घेतले. जे काही काळे मणी होते ना, असेच काळे पडलेले गोल्डनवाले, ते सगळे फेकून दिले आणि एका पिशवीमध्ये भरून आता ते देवांचं जे काही साहित्य मी ज्या याच्यात ठेवते ना, त्याच्यात ते ठेवून दिलेलं आहे. देवांचं साहित्यही सगळं रचून व्यवस्थित ठेवलेलं होतं मी कपाटमध्ये. तेही आवरून झालं. आजच्या दिवशी ते काही दाखवलं नाही. खूप जास्त व्हिडिओ मोठा झाला असता तर बेडरूममधला जो काही सगळा पसारा होता तो आवरून घेतला आणि तोपर्यंत मग संध्याकाळी कपडे वगैरे वाळून झालेली होती. तर कपडे काढून आणले आणि त्यांचीही घड्या करून घेत आहे. कारण व्यवस्थित छान घड्या वगैरे करून झालेल्या असल्या तर बरं, नाही तर संध्याकाळपर्यंत मग ती कपडे परत तशीच पडतात आणि ऐन वेळेला घाई गडबड आपली होते. तर म्हटलं आता आधी सुरुवातीला कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये लावून घेत आहे. कपाटही व्यवस्थित छान आपलं असलं तरच चांगलं दिसतं, नाही तर मग ते कपाट उघडल्यावर कपडे आपल्या अंगावरती येतात आणि तसंच ते कपाट चांगलंही वाटत नाही. त्यामुळे वेळच्या वेळी चांगल्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून जर कपडे ठेवले कपाटात तर कपाट दिसायलाही छान व्यवस्थित आणि कपडेही आपल्याला लवकर वेळेवरती सापडतात. तर चला ताईंनो, तुम्ही बघू शकता तर आपला मुरब्बा तयार झालेला आहे. पाक मी थोडा जास्त घट्ट केला आहे कारण आवळ्यांना ना नंतर पाणी सुटतं आणि त्याच्यातला हा जो पाक आहे ना, तो अजून जास्त पातळ होऊन जातो. तर मग तो पाण्यासारखा होतो. तर जरा घट्ट जर करून ठेवला ना, तर नंतर मग आवळ्यांना पाणी सुटल्यामुळे तो हळूहळू पातळ होतो. तर चला ताईंनो, नंतर तुम्हाला दाखवेलच अजून 2-4 दिवसामध्ये अधूनमधून व्हिडिओमध्ये की मुरब्बा कसा झालेला आहे. तर छान झालेला आहे. अगदी गुलाबजामुनसारखा आपला मुरब्बा दिसत आहे. चला ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या साफसफाईमधून थोडं तरी मोटिवेशन तुम्हाला मिळालंच असेल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच संपवते. भेटूया पुन्हा आपल्या उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.